महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे अजितदादांच्या पश्चात त्यांचा पक्ष नेमकं कोण चालवतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओंनी कार्यकर्त्यांच्या आणि सामान्यांच्या मनात असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आजच्या या व्हिडिओत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनातील 3 प्रसंगांची चर्चा करणार आहोत. पहिला प्रसंग अजित पवारांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार यांच्या बाबतीत घडला, जेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर मंचावरून त्यांना उठवत कुठे बसायचे याची जागा दाखवली. यावेळी सुनेत्रा पवार अचंबित नजरेने जय पवार यांच्याकडे बघत होत्या. नेमकं काय घडतंय हे त्यांच्या देखील लक्षात येत नसल्याचं दिसून आलं. दुसरा प्रसंग अधिवेशन संपताच सुरू होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वी घडला, जेव्हा सतीश चव्हाण, सरोज हिरे आणि आनंद परांजपे यांच्यातील संवाद त्यांच्या न कळत कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. यावेळी सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेचे प्लॅनिंग सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी सरोज हिरे अजितदादा हयात असताना कधी दादांजवळ जाऊ दिले नाही, आता वहिनींकडे तरी जाऊ द्या असा केविलवाणा आग्रह करताना दिसल्या. तिसरा प्रसंग म्हणजे जेव्हा सुनेत्रा पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपले पहिले भाषण केले. केवळ मिनिटाभराचे वक्तव्य करून पत्रकार प्रश्न विचारण्यास उत्सुक असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी तुम्ही निघा असे म्हणत सुनेत्रा पवारांना तिथून जाण्यास सांगितले आणि पत्रकार परिषदेचा ताबा स्वतःकडे आणि सुनील तटकरेंकडे घेतला. पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षांना मीडियासमोर बोलू न देता त्यांना बाजूला सारल्याने आता राजकीय वर्तुळात एकच सवाल विचारला जातोय, तो म्हणजे राष्ट्रवादीचे रिमोट कंट्रोल नक्की कोणाच्या हातात आहे.